चला विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मधुकर ठे, संचालक एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली, जिल्हा बुलढाणा. आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीने झपाटलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी आपण MPSC स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरण हा विषय अत्यंत साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये शिकणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊया अलंकार मराठी व्याकरणमध्ये. आणि एक भाग घ्यायचा आपल्याला, ह्या ठिकाणी सांगता येते पहा अलंकार. अलंकार म्हणजे थोडक्यात आपले भाषेचे दागिने. आपल्याला काय सांगता येतं, भाषेतील दागिने म्हणजेच आपल्याला सांगता येतात पहा अलंकार. उदाहरणार्थ आपण शरीर सुशोभित दिसावं, दुसऱ्याची नजर किंवा लक्ष आपल्याकडे आकर्षित व्हावं, यासाठी आपण अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरतोय, बरोबर आहे. आणि ते दागिने आपण आपल्या अंगावर वापरल्यामुळं समोरच्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष आकर्षित होते, चित्त आकर्षित होते. मग स्त्रियांचे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे, तर पुरुषांचे सुद्धा दागिने वेगवेगळ्या प्रकारचे. आणि दागिन्यांचं एक काम काय फक्त, तर समोरील व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करणे. ज्या पद्धतीमध्ये शरीर सुशोभित दिसावं म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरतोय, त्याच पद्धतीमध्ये एखाद्या भाषेमध्ये, एखाद्या वाक्यरचनेमध्ये, काव्यामध्ये समोरील श्रोत्यांचं चित्त आकर्षित करावं, ह्यासाठी त्यामध्ये पण ती वेगवेगळ्या पद्धतींमधून मांडल्या जाते. आणि या मांडणी पद्धतीलाच ह्या ठिकाणी म्हणायचं आपल्याला अलंकार. म्हणजे भाषेचे सुशोभीकरण वाढविण्यासाठी जी पद्धत अथवा प्रकार वापरला जातो, त्याला मराठी व्याकरणामध्ये अलंकार असे म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात काय म्हणतोय आपण पहा, तर भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी जे तंत्र वापरले जाते, तर त्या तंत्राला मराठी व्याकरणामध्ये अलंकार असे म्हटले जाते. तर या अलंकाराचे दोन प्रकार सांगितले जातात. या अलंकाराचे आपल्याला दोन प्रकार सांगितले जातात. एक सांगता येते पहा अर्थालंकार, तर नंबर 2 मध्ये सांगितले जाते पहा शब्द अलंकार. आणि थोडक्यात पहा, आता या ठिकाणी अलंकारामध्ये काय, तर आपल्याला एक सांगितलं गेला अर्थालंकार, तर दुसरा सांगितला गेला शब्द अलंकार. अर्थालंकार म्हणजे वाक्यातील अर्थामुळे प्राप्त होणाऱ्या भाषेच्या सौंदर्याला अर्थालंकार असे म्हटले जाते. तर ज्यावेळी शब्द, वाक्यातील एखादा शब्द चमत्कृती साधली जाते, बरोबर आहे, आणि त्यामुळे भाषेला प्राप्त होणाऱ्या सौंदर्याला शब्द अलंकार असे म्हटले जाते. मग आता नंबर एक मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण घेणार आहोत अर्थ अलंकार. एक नंबर मध्ये आपण घेणार आहोत अर्थालंकार. आता नंबर 1 मध्ये आपण घेत आहोत फक्त अर्थालंकार. वाक्यातील अथवा काव्यातील अर्थामुळे भाषेला प्राप्त होणाऱ्या सौंदर्याला अर्थालंकार असे म्हटले जाते. वाक्यातील किंवा काव्यातील अर्थामुळे भाषेला प्राप्त होणाऱ्या सौंदर्याला अर्थालंकार असं या ठिकाणी आपल्याला म्हटले जाते. आणि अलंकार हा प्रकार घेण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट घ्यायची, बरोबर आहे. तर अलंकार समजण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी समजणे हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ एक सांगता येते पहा आपल्याला उपमेय, तर नंबर 2 मध्ये सांगता येते आपल्याला उपमा, तर नंबर 3 मध्ये सांगता येते आपल्याला सांधर्म्य दर्शक शब्द. सांधर्म्य दर्शक शब्द म्हणजे थोडक्यात काय, तर सारखेपणा दाखविणारा शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला 3 गोष्टी कळाल्या तर आपल्याला अलंकार, अर्थालंकार हा घटक संपूर्णतेने कळाला असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आता उपमेय म्हणजे काय, उपमा म्हणजे काय, आणि सांधर्म्य दर्शक शब्द म्हणजे काय, बरोबर आहे. आता जर आपण असं म्हटलं पहा, आमचा श्याम
एकलव्यासारखा आमचा श्याम, लक्षात घ्या, आमचा श्याम एकलव्यासारखा शूर आहे. आमचा श्याम एकलव्यासारखा शूर आहे. आता दिलेल्या वाक्यात प्रत्यक्षात कोणाचं वर्णन करत आहोत, तर कोणाचं करत आहोत, पहा, श्यामचं. बरोबर आहे. कोणाचं वर्णन करत आहोत, श्यामचं. आणि कशाच्या बाबतीत करत आहोत, तर शूरतेच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत करत आहोत, तर शूरतेच्या बाबतीत. आपल्या असं लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात वर्णन करतोय श्यामचं आणि श्यामचं वर्णन करत आहोत शूरतेच्या बाबतीत. आणि शूरतेच्या बाबतीत वर्णन करताना तो कोणासारखा आहे असं दाखवत आहोत, तर एकलव्यासारखा. म्हणजे थोडक्यात पहा, कोणाचं वर्णन करत आहोत, श्यामचं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी सांगता येते पहा आपल्याला, ज्याचे वर्णन करायचे त्याला उपमेय असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही वाक्यामध्ये प्रत्यक्षात ज्याच्याबद्दल बोलत असो अथवा ज्याचे वर्णन करत असो त्याला उपमेय असे म्हणायचे. आणि ज्याच्या सोबत सारखेपणा किंवा ज्याच्या सोबत तुलना करत आहोत, बरोबर आहे, ज्याच्या सोबत तुलना करत आहोत अथवा वर्णन करत आहोत त्याला म्हणायचं आपल्याला उपमा. म्हणजेच काय, ज्याच्या सोबत तुलना करत आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या असं लक्षात आलं काय, तर ज्याचे वर्णन करत आहोत, कोणाचे वर्णन करत आहोत, म्हणजे ज्याचे वर्णन करत आहोत त्याला उपमेय म्हणायचे. दिलेल्या वाक्यामध्ये आमचा श्याम ह्याचे वर्णन करत आहोत, याला उपमेय म्हणायचे. तर उपमा ज्याच्या सोबत वर्णन अथवा तुलना करत आहोत, म्हणजे कोणासोबत, एकलव्यासोबत. पहा, ज्याच्या सोबत तुलना अथवा वर्णन करत आहोत त्याला म्हणायचं उपमा. आणि ज्या गोष्टीच्या अथवा घटनेच्या बाबतीत तुलना करत आहोत त्याला म्हणायचं आपल्याला साधर्म्यदर्शक, म्हणजे सारखेपणा दाखविणारा शब्द. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कोणता, शूर. या तीन गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर सरळ आहे मराठी व्याकरणातील आणि अर्थालंकार हा प्रकार आपल्याला स्पष्टतेने कळाला. पहा, ज्याचे वर्णन करायचे त्याला उपमेय म्हणायचं, तर ज्याच्या सोबत वर्णन अथवा तुलना करायची त्याला उपमान म्हणायचं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी उपमान असं लक्षात घेऊया आपण. काय, उपमान. उपमा म्हणजे ज्याची उपमा दिली जाते त्याला उपमान. एवढं एक लक्षात राहू द्या. ज्याची उपमा दिली जाते त्याला उपमान असं म्हणायचं. आणि ज्या गोष्टीच्या अथवा घटनेच्या अथवा गुणाच्या बाबतीत दोघांमध्ये तुलना करत आहोत, उपमेय आणि उपमान ह्यांच्यामध्ये ज्या गुणाच्या बाबतीत तुलना करत आहोत त्याला साधर्म्यदर्शक किंवा सारखेपणा दाखवणारा शब्द असं आपल्याला म्हटलं जाते. आणि याच तीन गोष्टींवर आपला संपूर्ण अर्थालंकार हा घटक अवलंबून आहे. तर नंबर 1 मध्ये आपण वर्णन करूया किंवा 1 नंबरचा अलंकार घेऊया आपण, उपमा अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, आपण समोर घेत आहोत उपमा अलंकार. पहा, उपमा अलंकार मध्ये जर म्हटलं, ज्यावेळी दोन वस्तूंमधील म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यामधील सारखेपणा दाखवण्यासाठी ज्यावेळी समान, सारखा, परिस, प्रमाणे या शब्दांचा वापर केला जातो. म्हणजे पहा, ज्यावेळी दोन गोष्टींमधील म्हणजेच उपमेय आणि उपमान यांच्यामधील काय तर सारखेपणा दाखविण्यासाठी ज्यावेळी समान, सारखा, परिस, प्रमाणे ह्या शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा उपमा अलंकार होतो. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगता येते पहा, सावळा ग रंग तुझा, सावळा ग रंग तुझा, पावसाळी नभापरी. पहा, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण एक लक्षात घेऊया, प्रत्यक्षात वर्णन कोणाचे केले जात आहे. पहा, वर्णन कोणाचे केले जात आहे तर आपल्या कृष्णा ह्याच्यावरती किंवा कृष्णाचे वर्णन करणारे हे काव्य आहे. बरोबर आहे. आता या चरणामध्ये सांगितलं गेलेलं आहे कोणाचं वर्णन करत आहोत तर त्याच्या रंगाचं. मग काय,
ज्याचे वर्णन करत आहोत त्याला उपमेय म्हणायचे आणि म्हणून या रंग या शब्दाला उपमेय म्हणायचे, बरोबर आहे. आणि या रंग म्हणजे उपमेयाची तुलना कोणासोबत, तर पावसाळी नभ जो आहे, पावसाळी नभ जो आहे त्याच्यासोबत तुलना केली जात आहे, म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला उपमान. ह्याची तुलना ह्याच्यासोबत. आणि कशाच्या बाबतीत, सावळ्या रंगाच्या बाबतीत, बरोबर आहे. म्हणजे सावळ्याच्या बाबतीत, सावळा गे रंग तुझा पावसाळी नभापरी, मग सारखेपणा दाखवणारा शब्द ह्याला म्हणायचं आपल्याला म्हणजे संदर्भ दर्शक शब्द. म्हणजे सावळ्या रंगाच्या बाबतीत म्हणजे कृष्णाचा रंग आणि पावसाळी नभ ह्या दोघांमध्ये तुलना केलेली आहे इथं या ठिकाणी. आणि कशा, सावळ्या ह्या रंगाच्या बाबतीत, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात दोन गोष्टींमधील सारखेपणा दाखवण्यासाठी ज्यावेळी सम समान सारखा परिपरीस प्रमाणे ह्या शब्दांचा वापर केलेला असतो त्यावेळी आपल्याला उपमा अलंकार या ठिकाणी सांगितला जातो. आणि या ठिकाणी शब्द आलेला आहे पहा नभापरी, म्हणजे परी हा शब्द लागून आलेला आहे. म्हणजे आपल्याला हे जर शब्द दिसले तर सरळ सरळ काय टाकून द्यायचं आपल्याला, तर उपमा हा अलंकार टाकून द्यायचा. असेल तेथे वाहत, असेल तेथे वाहत दुधासारखी नदी. विद्यार्थी मित्रांनो उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. पण प्रत्यक्षात वर्णन कोणाचं करतोय, नदीचं. याला म्हणायचं आपल्याला उपमेय. आणि कोणासोबत करतोय, तर दुधासोबत, बरोबर आहे. कोणासोबत करतोय, तर दुधासोबत, मग ह्याला म्हणायचं उपमान. आणि कशाच्या बाबतीत, तर सौंदर्याच्या बाबतीत. म्हणजे साधर्म्य दर्शक शब्द अथवा काय सांगता येते आपल्याला, सारखेपणा दाखवणारा शब्द. म्हणजे ज्यावेळी उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एखाद्या गुणाच्या बाबतीत सारखेपणा आहे असं दर्शविलं जातं. जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एखाद्या गुणाच्या बाबतीत सारखेपणा आहे असं दर्शविलं जातं त्यावेळी उपमा अलंकार होतो. आणि या सारखेपणा दर्शवण्यासाठी सम समान सारखा परिपरीस प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. तर या ठिकाणी वापर केलेला आहे सारखे, म्हणून हा काय झालेला आहे आपल्याला उपमा अलंकार झालेला आहे. नंबर 2 मध्ये घेऊया मित्रांनो आपण आता उत्प्रेक्ष अलंकार. नंबर 2 मध्ये सांगता येते आपल्याला उत्प्रेक्ष अलंकार. आणि उत्प्रेक्ष अलंकार मध्ये जर म्हटलं तर ज्यावेळी उपमेय हे जणू एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानच आहे असं दर्शविलं जातं तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. आणि हे दर्शविण्यासाठी जणू जणू काय गमे भासे वाटे ह्या शब्दांचा वापर केलेला असतो. पहा शब्द कोणते सांगता येतात आपल्याला, जणू, जणू काय, गमे भासे वाटे. म्हणजे ज्यावेळी काय, ज्यावेळी उपमेय हे जणू उपमानच आहे, ज्यावेळी एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शविले जाते आणि ते दर्शविण्यासाठी जणू जणू काय गमे भासे वाटे या शब्दांचा वापर केलेला असतो त्यावेळी उत्प्रेक्ष अलंकार होतो, बरोबर आहे. आणि शॉर्ट मध्ये जर तसंही लक्षात ठेवायचं म्हटलं तर ज्यावेळी जणू जणू काय गमे भासे वाटे हे शब्द दिसले तर सरळ सरळ उत्प्रेक्ष अलंकार मारला तरी चालतो. पण या ठिकाणी लक्षात घेऊन टाकूया आता आपण. पहा त्याचे अक्षर जणू काय मोतीच आहे. पहा त्याचे अक्षर जणू काय मोतीच आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्यक्षात तुलना कोणाची करत आहोत तर त्याच्या अक्षराची. म्हणजे कोणाची, तर उपमेय म्हटलं तर कोण येते, अक्षर. म्हणजे ज्याची तुलना करत आहोत मग अक्षराची. कोणासोबत तुलना करत आहोत तर मोत्यांसोबत. कोणासोबत करत आहोत, मोती सोबत. मग आता उपमान काय सांगता येते आपल्याला, मोती. म्हणजे त्याचे अक्षर जणू काय मोतीच आहे. म्हणजे ज्यावेळी उपमेय हे जणू उपमानच आहे म्हणजे अक्षर जणू मोतीच आहे. अक्षर जणू मोतीच आहे म्हणजेच काय उपमेय हे जणू उपमानच आहे असं दर्शविलं जातं त्यावेळी उत्प्रेक्ष अलंकार होतोय, बरोबर आहे. लक्षात घ्या. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. हा आंबा जणू साखरच आहे.
हा आंबा जणू साखरच आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात तुलना कोणाची करतोय? आंब्याची. कोणाच्या सोबत? साखरेसोबत. आणि उपमेय हे जणू उपमानाचं, म्हणजे आंबा जणू साखरच आहे असं दर्शविलं जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतो पहा उत्प्रेक्ष अलंकार. बरोबर आहे. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. पहा आकाशातील चांदण्या आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण होय. मग आता प्रत्यक्षात मित्रांनो कोणाबद्दल बोलत आहोत आपण? आकाशातील चांदण्यांबद्दल. आणि ह्या चांदण्या जणू फुलांची पखरणच आहे, म्हणजे उपमेय जणू उपमानच आहे असं दर्शविलं जातं. आणि त्यावेळी सांगितलं जातो आपल्याला उत्प्रेक्ष अलंकार. म्हणजे अशा पद्धतीमध्ये एक शॉर्टमध्ये जरी लक्षात ठेवायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी जणू, जणू काय, गमे, भासे, वाटे हे शब्द जर आपल्याला दिसले तर सरळ सरळ आपण त्याला उत्प्रेक्ष अलंकार असं म्हणू शकतो. यानंतर घेऊया पहा आपण होती. नंबर 3 चा अलंकार सांगता येतो पहा आपल्याला आपण होती. आता आपण होती ह्याचा अर्थ लपविणे. बरोबर आहे. आपण होती ह्याचा अर्थ लपविणे. आणि ज्यावेळी उपमेय लपवून ते उपमानच आहे असं भासविलं जातं त्यावेळी आपण होती अलंकार होतो. फक्त आपण होती याचा अर्थ लपवणे असा होतो, तर ज्यावेळी उपमेय लपवून ते उपमानच आहे असं भासविलं जातं त्यावेळी आपण होती अलंकार होतो. उदाहरणार्थ आपल्याला एक उदाहरण सांगता येतं पहा. हा आंबा नाही. या ठिकाणी सांगता येते हा आंबा नाही, ही साखरच आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात समोर काय आहे विक्रेत्याच्या? तर आंबा आहे, पण आंब्याचा गुणाच्या बाबतीत कोणासारखं? साखरेसारखा आहे असं दाखविल्या जाते. पण तो काय करतोय? आंबा लपवतो, म्हणजे आंब्याचा गुण लपवतो आणि साखरच समोर आणतो. म्हणजे थोडक्यात तो प्रत्यक्षात उपमेय लपवितो आणि ते उपमानच आहे असं भासवितोय. बरोबर आहे. विक्रेता काय करतोय? उपमेय लपवितो, म्हणजे प्रत्यक्षात ज्याची तुलना करायची त्याला लपवितो आणि ज्याच्या सोबत तुलना करायची त्यालाच वरती घेतो. म्हणजे ज्यावेळी उपमेय लपवून ते उपमानच आहे असं भासविलं जातं त्यावेळी कोणता अलंकार सांगितला जातो आपल्याला? तर आपण होते अलंकार. आणखी एक उदाहरण घेऊया मित्रांनो. पहा हे हृदय नसे, हे हृदय नसे परी स्तंडील धगधगते. परी स्तंडील धगधगते. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या शब्दांचे अर्थ पाहूया. पहा आता स्तंडील म्हणजे यज्ञकुंड, स्तंडील म्हणजे यज्ञकुंड. बरोबर आहे, यज्ञ. पण आता आपल्या असं लक्षात घ्या प्रत्यक्षात वर्णन केलं जातं इथं हृदयाचं, म्हणून ह्याला म्हणायचं आपल्याला उपमेय. कोणासोबत? स्तंडील म्हणजे यज्ञकुंडासोबत, म्हणजे उपमान. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी विदा सावरकर यांनी स्वतःचं वर्णन या काव्यामध्ये केलेलं आहे. बरोबर आहे. तर ते भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अतिशय तनमनाने लढलेले आहेत. बरोबर आहे. मग आता त्या ठिकाणी ते स्वतःचं वर्णन स्वातंत्र्यासाठी कशा पद्धतीत लढतोय याचं वर्णन ते करत होते. तर ते काय म्हणतात? त्यांचं हृदय हे हृदय नसे परी स्तंडील धगधगते, म्हणजे माझं हृदय हे हृदय नाही तर स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये किंवा माझ्या हृदय हे एका धगधगत्या यज्ञकुंडाप्रमाणे स्वातंत्र्यासाठी धगधगत आहे. म्हणजे थोडक्यात ते काय? तर स्वतःचं हृदय लपवतात आणि ते यज्ञकुंडच आहे असं म्हणतात. थोडक्यात उपमेय लपवितात आणि ते जणू उपमानच आहे असं भासवितात. त्यावेळी आपल्याला सांगितलं जाते पहा आपण होती अलंकार. चला समोर घेऊया.
यानंतर सांगता येते पहा आपल्याला नंबर 4 मध्ये घेऊया मित्रांनो अनन्वय अलंकार. पहा अनन्वय अलंकार. आता अनन्वय म्हणजे थोडक्यात ज्यावेळी उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळी अनन्वय अलंकार होतो. म्हणजे जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, बरोबर. आतापर्यंत आपण उपमेय वेगळं आणि उपमान वेगळं, म्हणजे ज्याची तुलना करायची ते वेगळं आणि ज्याच्या सोबत तुलना करायची ते वेगळे, अशा पद्धतीमध्ये अलंकार घेतले. पण आता अनन्वय काय म्हणतो, उपमेय पण तेच आणि उपमान पण तेच. म्हणजे ज्यावेळी उपमेयाला काहीतरी उपमा द्यायची, पण त्याच्यासारखी उपमा देण्यासाठी एखादं लायक गोष्टच नसते, म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळी अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगता येते पहा, आहे ताजमहाल जगती, आहे ताजमहाल जगती, तोच त्याच्या परी. म्हणजे प्रत्यक्षात वर्णन कोणाचं करतोय मित्रांनो, पहा ताजमहाल म्हणजे उपमेय आणि हे उपमेय कोणासारखं आहे, त्याच्याच सारखं आहे, म्हणजे याला म्हटलं आपण उपमान. थोडक्यात काय पहा, ताजमहाल कोणासारखा आहे, त्याच्याच सारखा आहे. म्हणजे थोडक्यात उपमेय आणि उपमान. ज्यावेळी उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणजे उपमा सुद्धा त्याचीच द्यावी लागते, त्यावेळी अनन्वय अलंकार होतो. म्हणजे थोडक्यात उपमेय आणि उपमान हे दोघे एकच असतात, त्यावेळी सांगता येते आपल्याला अनन्वय अलंकार. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. सांगता येते आपल्याला झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हाच. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात वर्णन कोणाचे करतोय लक्षात घ्या एकदा. या ठिकाणी अर्जुनाचं वर्णन करण्यात आलेलं आहे, अर्जुनाच्या शूरतेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि सांगता काय येते, झाले बहु म्हणजे पुष्कळ खूप, होतीलही बहु म्हणजे पुष्कळ खूप, आहेतही बहु पुष्कळ खूप, परंतु या सम म्हणजे अर्जुनासारखा, या सम म्हणजे यासारखा, तर कोणासारखा, अर्जुनासारखा. म्हणजे याची तुलना करतोय, म्हणजे याला म्हणायचं आपल्याला उपमेय आणि ह्याच्यासारखा हाच. म्हणजे थोडक्यात काय, उपमेय आणि उपमान, अर्जुन हाच अर्जुनासारखा आहे, त्याच्यासारखा तुल्य कोणही या जगामध्ये झालाही नाही, होणारही नाही आणि सध्याही नाही, असे या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे अर्जुनाला अर्जुनाचीच उपमा देण्यात आलेली आहे, म्हणून सांगता येते आपल्याला या ठिकाणी अनन्वय अलंकार या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलं. चला विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर समोर घेऊया आपण रूपक अलंकार. पहा ज्यावेळी उपमेय आणि उपमान, आता रूपक मध्ये काय सांगता येते आपल्याला, ज्यावेळी उपमेय आणि उपमान यात कोणत्याही प्रकारची तफावत किंवा भेद नाही, तर ते दोन्ही अगदी एकरूप आहेत असं दर्शविले जातं, त्यावेळी रूपक अलंकार होतो. म्हणजे थोडक्यात पहा, उपमेय आणि उपमान ज्यावेळी एकरूप आहेत, म्हणजे त्यांच्यात काहीच तफावत अथवा भेद सांगता येत नाही, म्हणजे ते अगदी एकरूप आहेत असं सांगितलं जातं, त्यावेळी रूपक अलंकार होतो. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया आपण. पहा देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगता जाते, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. म्हणजे पहा मंदिर आणि देह या दोघांमध्ये अगदी एकरूपता दाखवलेली आहे. पहा मंदिर आणि देह आणि मंदिर या दोघांमध्ये अगदी एकरूपता दाखवली आहे. ज्या पद्धतीत हा देह आहे तर त्यामध्ये आत्मा असतो, त्याच पद्धतीत हे मंदिर आहे त्यामध्ये देव असतो. थोडक्यात पहा, हा देह आहे त्यामध्ये आत्मा असतो, तर हे मंदिर आहे त्यामध्ये परमेश्वर असतो. म्हणजे दोघांमध्ये अगदी एकरूपता दाखवलेली आहे
आणि अशा वेळी सांगता येतो आपल्याला रूपक अलंकार. म्हणजे ज्यावेळी दोन गोष्टी किंवा घटना अगदी एकरूप आहे, त्यांच्यामध्ये काहीही भेद नाही असं ज्यावेळी दर्शवलं जातं त्यावेळी सांगता येते पण आपल्याला रूपक अलंकार. चला यानंतर आपण समोर घेऊया अतिशयोक्ती. आता अतिशयोक्ती आता आपल्याला या ठिकाणी सांगता येतं पहा, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हटले जाते. पहा, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अतिशय फुगवून सांगितले जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ सांगता येते आपल्याला पहा, तुझे पाय असे भासतात, असे भासतात जणू हवेवर नाचतात. आता या ठिकाणी एखाद्या चंचल किंवा चंचल स्त्रीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. एकदम अतिशय चंचल आहे ती, पण आता काय पहा, तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. कितीही चंचल असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तिचे पाय हवेवरच तर नाही टेकणार ना, जमिनीवर टेकणारच आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय केलं तर ते आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि मग त्यावेळी आपल्याला सांगितलं गेलं पहा अतिशयोक्ती अलंकार. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. पहा, ती रडली समुद्राच्या समुद्र. काय सांगता येते पहा, ती रडली समुद्राच्या समुद्र. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता एखादी व्यक्ती किंवा ती स्त्री कितीही रडले तरी समुद्र थोडे तिच्या आसवांनी भरणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ती रडली मान्य आहे पण समुद्र भरणार नाही. म्हणजे एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगितल्या जाते त्यावेळी आपल्याला अतिशयोक्ती अलंकार असं सांगितलं जातं. आणि याच ठिकाणी काय तर ही कल्पना अतिशय आणि जास्तीत जास्त फुगवून सांगितलेली आहे आणि म्हणून म्हटलं जाते बा आपल्याला अतिशयोक्ती अलंकार. आणखी एक सांगता येतं बा, दमडीचं तेल आणलं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, सासूबाईचं नाणं झालं. काय सांगतो मित्रांनो बघा, सासूबाईचं नाणं झालं, भावोजींची शेंडी झाली, भावोजींची शेंडी झाली, मामंजीची दाढी झाली. मामंजीची दाढी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, उरलं तेल झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला, लांडोरीचा पाय लागला, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला. त्यात उंट पोहून गेला. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी किती अतिशयोक्ती केलेल्या. पण दमडीचं तेल आणलं. आता काय दमडीचं तेल येणार किती, थोडंच येणार. पण आता या ठिकाणी असं सांगितलं की आणलेल्या दमडीच्या तेलामध्ये काय सासूबाईंचं नाणं झालं, त्यामध्ये भाऊजींची शेंडी झाली, त्यामध्ये मामंजींची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. हे सर्व गोष्टी झाल्यानंतर उरलं तेल झाकून ठेवलं आणि त्याला लांडोरीचा पाय लागला, त्यावेळी वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. अतिशयोक्ती आहे ना. पहा, म्हणजेच काय एखादी कल्पना ज्यावेळी आहे त्यापेक्षा खूपच फुगून सांगितले जाते आणि त्यावेळी आपल्याला सांगितलं जाते कोणता अलंकार म्हटला जाते तर अतिशयोक्ती अलंकार आपल्याला या ठिकाणी सांगितला जातो. या ठिकाणी आपल्याला अतिशयोक्ती अलंकार आपल्याला या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो समोर घेऊया आपण. आता या ठिकाणी आपल्याला एक अलंकार सांगता येते पहा, स्वभावोक्ती. आता आपल्याला काय अलंकार, या अलंकाराचं नाव आहे पहा स्वभावोक्ती. पहा, ज्यावेळी एखाद्या गोष्टीचे, व्यक्तीचे, वस्तूचे अथवा प्राण्याचे
यथार्थ हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण असे वर्णन केले जाते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ पहा, एखाद्या व्यक्ती, वस्तू, पदार्थ अथवा घटनेचे यथार्थ हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते आणि ते वर्णन ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या समोर, डोळ्यासमोर एक प्रकारचे चित्रच उभं राहते असं वर्णन ज्यावेळी केले जाते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार असं त्याला म्हटलं जाते. उदाहरणार्थ सांगता येते पहा, आता लोकमान्य टिळकाने पिलांना चारा आणण्यासाठी खोप्यातून बाहेर गेलेल्या पक्षिणीचं वर्णन या ठिकाणी केले गेलेलं आहे. पहा, या ठिकाणी सांगता येते, मातीत ते पसरले, मातीत ते पसरले अति रम्य पंख, अति रम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक. काय सांगता येते, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या पिलांना चारा आणायला गेलेल्या पक्षिणीचे वर्णन या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. त्यांनी काय केलं पहा, ती पक्षी ज्यावेळी आपल्या पिलांना चारा आणायला गेली त्याच वेळी तिला पारध्याचा बाण लागला आणि त्याचे पारध्याच्या बाणाची ती शिकार झालेली आहे. पारध्याचा बाण लागल्यानंतर ती खाली मरून पडलेली आहे, मृत अवस्थेत आहे आणि तिचं वर्णन लोकमान्य टिळकांनी अशा पद्धतीत केलं तर ते ऐकल्यानंतर तिचं चित्रच आपल्या समोर उभं राहते. उदाहरणार्थ पहा ना, मातीत ते पसरले अति रम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक. म्हणजे पक्षी अशा पद्धतीमध्ये पडलेले, उदर म्हणजे तिची पोटाची साईड, बरोबर आहे. मग काय, आणि पांडुर म्हणजे पाय, म्हणजे थोडक्यात त्यांनी असं वर्णन केलं की ती पक्षी मरून उलटी पडलेली आहे, तिचे पंख म्हणजे अतिरम्य नयनरम्य असे पंख मातीत पसरलेले आहेत आणि तिने तिचं स्वतःचं उदर म्हणजे पोट हे वरती आलेलं आहे आणि पांडुर निष्कलंक म्हणजे पाय असे निष्कलंक झालेले, कोणत्याही पद्धतीमध्ये ते हालत नाहीत, अशी ती मृतावस्थेत पडलेली आहे. बघा ना विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी पक्षिणीचं असं वर्णन केलं तर तिचं चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय, बरोबर आहे. आणि याच अशा प्रकारे वर्णन केलं गेलं तर त्याला आपल्याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. पहा, एक सांगता येते आपल्याला, पोर खाटेवरी मृत्यूच्याच द्वारा, पोर खाटेवरी, पोर खाटेवरी मृत्यूच्याच द्वारा, मृत्यूच्याच द्वारा कुणा गरीबाचा तळमळे बिचारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका मृत्यूच्याच म्हणजे काही क्षणात मरणार अशा पद्धतीत एखादा बिमार मुलाचे, अतिशय गरीब आई वडील असणाऱ्या मुलाचे वर्णन या ठिकाणी कवीने केलेले आहे. कवी काय म्हणतात की एखादा मुलगा आहे की बघा उपचाराअभावी काही क्षणात तो मरणारच आहे असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. थोडक्यात पहा, कवी म्हणतात, पोर खाटेवरी, खाट म्हणजे बाज, खाटेवरी, पोर खाटेवरी मृत्यूच्याच द्वारा, उपचाराअभावी हा पडलेला आहे का कुणा गरीबाचा मुलगा आहे, बरोबर आहे. आणि तो खाटेवर आहे की त्याला उपचार आहे कुठल्या पद्धतीचे त्याचे पालक किंवा गरीब व्यक्ती वडील त्याचे करू शकत नाहीये. आणि मग कुणा गरीबाचा, इथं स्वर एक लक्षात राहू द्या, तळमळे बिचारा, तळमळे बिचारा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पाहणं कवीने कसं वर्णन केलंय तर ते वर्णन एवढं यथार्थ हुबेहूब किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते वर्णन ऐकून मुलाचे चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे आणि म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे काय तर स्वभावोक्ती अलंकार. आणखी एक सांगता येतं पहा, गणपतवाणी विडी पिताना चावायचा अन नुसतीच काडी, म्हणायचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माळी. पहा, एक गणपतवाणी नावाच्या व्यक्तीचं वर्णन या काव्यामध्ये केलेलं आहे. मग तो काय, गणपतवाणी विडी पिताना म्हणजे विडी पिताना तो चावायचा अन नुसतीच काडी, म्हणायचा आणि मनाशीच की या जागेवरती बांधीन माळी. ह्याचं सुद्धा वर्णन ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर त्याचं चित्रच उभं राहते, बरोबर आहे. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण अलंकार हा भाग घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले काही डेमो लेक्चर्स पहा, आता आपण संपूर्ण मराठी व्याकरण हा विषय यूट्यूबवर टाकत नाही तर त्यातील काही म्हणजे 30 ते 40% डेमो लेक्चर्स म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी आपण यूट्यूबला टाकतोय. तर त्यासाठी आपले डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूब अकाउंट मधुकर ठेंग हे सबस्क्राईब करा, लाईक करा
आवडल्यास तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रमंडळी विद्यार्थी मंडळी यांना सुद्धा तुम्ही शेअर करा, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी तुम्ही संपूर्ण मराठी व्याकरणाची DVD मागवू शकता, की ज्यामध्ये पूर्ण 100% सिलेबस आपण त्या DVD मध्ये MPSC मुख्य स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण तो सिलेबस कव्हर केलेला आहे. तर तो संपूर्ण मराठी व्याकरणाची DVD मागविण्यासाठी तुम्ही माझा मोबाईल नंबर 9767326586 ह्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे त्यावेळी तुम्हाला ही संपूर्ण मराठी व्याकरणाची DVD किंवा PD किंवा मेमोरी कार्डमध्ये उपलब्ध आहे. आणि ते मागवण्यासाठी आजच संपर्क करा व DVD तुम्ही घरीच बसल्या बसल्या पाहून अभ्यास करू शकता.